श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं कथा आनंदमध्ये. तर आज आपण हिरण्यगर्भ या ग्रंथामधून दुसरी गोष्ट ऐकणार आहोत. ती आहे गुराखी मुलाचं पुण्य फळा आलं. चला वेळ न घालवता बघू गोष्ट काय आहे ती. ब्रह्ममुहूर्त होता. सूर्यनारायणाला आज उगवण्याची लगबग होती. आज काहीतरी विशेष घडणार होतं. योगीराज प्रसन्न चित्तानं हिमालयातल्या अखंड बर्फ वर्षावात एका शिळेवर शांत बसले होते. नजर भ्रूमध्यात केंद्रित होती. ध्यान लागलं होतं. जणू योगीराज सृष्टीशी एकरूप झाले होते. सूर्याची पहिली किरणं पहाट ओलांडून योगीराजांच्या पायावर झेपावली. किरणांचा वर्षाव होऊ लागला. पायांवरील किरणांच्या उबदारपणामुळे योगीराजांनी आपले अर्धोन्मेलित नेत्र उघडले. एक कृपा कटाक्ष सूर्यनारायणाकडेही टाकला. आज योगीराज स्वतःच निर्मिलेल्या अवनीवर बसून ब्रह्मांडाचं अवलोकन करत होते. सूर्यनारायण धन्य झाले. या परमात्म्याच्या दर्शनानं हर्षभरित होऊन संबंध हिमालयाचा परिसर त्यांनी आपल्या तेजपुंज किरणांनी सोनेरी करून टाकला. सर्वत्र नारिंगी आणि पिवळसर सूर्यप्रभा फाकली. सुवर्ण सिंहासनावर विश्वसम्राट योगीराज होते. साधारण 2-3 तास हा खेळ चालला होता. सकाळच्या दुसऱ्या प्रहाराची सुरुवात झाली होती. योगीराज उठून उभे राहिले आणि झपाझप पावलं टाकत हिमालयाची दुर्गम पर्वतरांग उतरू लागले. योगीराज जसे जसे पुढे जाऊ लागले तसे तसे वाटेतील गवत, तरु, लता, वृक्ष, वेली, झाडं आणि पानं देखील त्यांच्या चरणस्पर्शासाठी लवू लागली, झुकू लागली. जणू काही दुतर्फा असलेल्या झाडांची योगीराजांचे प्रथम चरणस्पर्श करण्यासाठी एकमेकांमध्ये अहमहमिकाच लागली होती. वाटेतील खडक दगडे देखील योगीराजांच्या स्पर्शानं आपला स्वभाव विसरून मृदू झाली. त्यांच्या पावलांना अलगद झेलू लागले. आता दुसरा प्रहर संपून मध्यान्ह समय झाला. योगीराज हिमालयातल्या एका पठारावर पोचले. एका शिळेवर थोडं विसावले. तिथूनच काही अंतरावर एक तिबेटियन गुराखी मुलगा आपल्या हरवलेल्या शेळ्या शोधत होता. त्याचं लक्ष या तेजपुंज महात्म्याकडे गेलं. तो आपोआपच त्यांच्याकडे आकर्षित झाला. आतापर्यंत त्या गुराखी मुलानं वरच्या दुर्गम हिमालय शिखरावरून उतरून येणाऱ्या कोणाही माणसास पाहिलं नव्हतं. इतक्या दुर्गम भागातल्या गिरीशिखरांवर कडाक्याची थंडी झेलत मेंढपाळांखेरीज येणार तरी कोण? आणि ही तेजस्वी उंच व्यक्ती याआधी वर चढून गेली तरी कधी? या व्यक्तीचं काम तरी काय असावं? विस्मयकारक नजरेनं तो गुराखी त्यांच्याकडे पाहू लागला. योगीराजांनी डोळे उघडून त्या गुराखी मुलाकडे पाहिलं आणि त्याच्या नावानं तिबेटियन भाषेत हाक मारून त्यास जवळ बोलावलं. तो अचंबित होऊन घाबरत घाबरत योगीराजांच्या जवळ आला. योगीराजांना नमस्कार केला आणि हात जोडून त्यांच्यासमोर उभा राहिला. योगीराजांनी आपल्या स्नेहभरीत कृपाकर दृष्टीनं त्याच्याकडे पाहून आपला उजवा हात उंचावून आशीर्वाद दिला. त्याचे अनंत जन्मीचं पुण्य फळास आल्याचं त्याच्या ध्यानी मनीही नव्हतं. योगीराजांनी त्या मुलाला विचारलं की माझी तृष्णा शांत करण्यासाठी दूध मिळेल का? मुलानं सांगितलं की माझ्या 2 शेळ्या चरायला गेलेल्या होत्या. त्या या डोंगरात हरवल्या आहेत. गेले 2 दिवस मी त्यांचा शोध घेत घेत इथवर पोचलो आहे. माझ्या 2 शेळ्या आता माझ्याकडे असत्या तर मी तुम्हाला दूध नक्कीच देऊ शकलो असतो. पण आता तर. योगीराज हसले. त्यांनी हिमालयातल्या कड्याच्या दिशेनं तोंड करून एक विशिष्ट अशी शीळ घातली आणि काय चमत्कार! पुढच्या 2-3 मिनिटांत दोन्ही शेळ्या बागडत येऊन योगीराजांच्या समोर उभ्या राहिल्या आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या. गुराखी मुलगा शेळ्या आणि योगीराजांकडे अचंबित होऊन पाहतच राहिला. आजच दिसलेले योगीराज, आपल्या हरवलेल्या दोन्ही शेळ्या, योगीराजांची शीळ आणि अचानक पळत पळत आलेल्या शेळ्या, हा काय चमत्कार म्हणायचा! तो पूर्णतः बावचळून गेला. त्यानं परत योगीराजांना प्रणिपात केला. घाईघाईनं त्यांना झाडाच्या पानांचा द्रोण केला. द्रोण भरून शेळीचं दूध काढलं. भक्तियुक्त अंतःकरणानं योगीराजांना ते अर्पण केलं आणि पुन्हा हात जोडून नम्रपणे उभा राहिला. ब्रह्मांडाचा अधिपती, ज्यानं सर्व विश्व आणि सृष्टी निर्माण केली, त्याची तृष्णा शांत करण्याचं परमभाग्य त्या मुलास लाभलं.
खरं तर क्षुधा तृष्णेच्या पलीकडे असलेल्या त्या ब्रह्मांड नायकाला दुधाची खरंच काही जरुरी होती का? परंतु मानवी देह धारण केलेल्या त्या परब्रह्मानं त्या छोट्या मुलावर कृपा करण्यासाठी निमित्त म्हणून दूध मागितलं आणि आपली तृष्णा शांत केली. त्या गुराखी मुलाचं अनंत जन्माचं पुण्यफळास आलं होतं. त्या बापड्या निरागस मुलाच्या ते गावही नव्हतं. अशा तऱ्हेने पृथ्वी तलावरील पहिला जीव योगीराजांच्या दर्शनानं आणि अगम्य लीलेनं भरून पावला. योगीराजांच्या आशीर्वादानं आज तो कृतार्थ झाला होता. त्रस्त जीवांचे शांतवन करण्या निमित्त सहज घडले. कृतार्थ करण्या जीवसृष्टीला योगीराज अवतरले. तर आपली ही कथा इथेच समाप्त झाली आहे. तर तुम्हाला ही कथा आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.